ओके, हाय. आपण आता एपीआय बघतोय. एपीआय मध्ये काही गोष्टी महत्वाच्या. एपीआय ची गरज काय? आता मार्केटमध्ये एपीआय एवढ्या फॉर्म मध्ये काय? एपीआय फुल फॉर्म आहे ऍप्लिकेशन, एकच मिनिट, ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. ओके, हे ऍप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस म्हणून ह्याला म्हणतात फुल फॉर्म एपीआय. एपीआय बेसिकली दोन, जर तुम्ही नॉर्मल ऍप्लिकेशन बघता, वेब ऍप्लिकेशन बघता, हे नेहमी 3 लेअरचं असतं. 3 लेअरचं म्हणजे कसं असतं बघा. ह्याला 3 टायर असंही म्हणतात. हा जो असतो डेटाबेस असतो. इट कॅन बी एसक्यूएल, इट कॅन बी ओरॅकल, राईट. ह्याच्यामध्ये आपला सगळा डेटा स्टोर होत असतो. हा तुमचा ऍप्लिकेशन असतो. ऍप्लिकेशन म्हणजे हे युआय, जे की हा ब्राउझर आहे. ह्या ब्राउझरवरती कुठून तो डेटा येतो? हा डेटा येतो कुठून? बेसिकली हा डेटा येतो बेसिकली हा फ्रॉम द डेटाबेस मधून येत असतो. पण डेटाबेस मधून येण्यासाठी त्याला आधी एक काहीतरी प्रोसेसिंग लागते. ह्याला म्हणतात बिझनेस लॉजिक म्हणतात. बिझनेस लॉजिक म्हणू शकतो किंवा याला मिडल वेअर पण म्हणतात, की जो काय करतो, तुमचा सगळा डेटा करतो. जसं की फॉर एक्झाम्पल मी एखाद्या इथे एक पेज आहे, ह्या पेजवर एक लिंक आहे. जेव्हा ह्या लिंकला मी क्लिक करतो, तेव्हा हे क्लिक केल्यानंतर ह्याचं ऑपरेशन इथे जातं, मिडल वेअरला जातो. हा काहीतरी प्रोसेसिंग करतो, डेटा तुम्हाला येतो. डेटा आल्यानंतर हा परत रिस्पॉन्स त्याला मिळतो आणि जो पण डेटा इथे येतो तो प्रोसेस होतो आणि तुम्हाला युआय वरती तो डेटा दिसतो. अशी ती कन्सेप्ट आहे. म्हणून हे 3 टायरचं ऍप्लिकेशन आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं माहितीये का? आता आता ह्याची एपीआय एवढं मार्केटमध्ये बूम का आलेलं आहे? जे तुम्ही बघता ना, आता सध्या वापरता जावा वापरतात. आधी जावा वापरत होते. आता दुनिया सगळी झाली अँग्युलर जेएस कडे मूव्ह लागली. अँग्युलर जेएस कडे मूव्ह होती. जावा, अँग्युलर जेएस. ठीक आहे, अँग्युलर जेएस आता नवीन बेसिक लँग्वेज आहे बेसिकली, ज्या त्यांनी तुमचा युआय चांगला डिझाईन करू शकता. राईट. मला मे बी फ्युचरमध्ये असेल अँग्लो जेएसचं अजून कोणतं ऍडव्हान्स व्हर्जन. मग ह्यांना काय करायला लागायचं? ह्यांना ना अख्खं पूर्ण दुनिया चेंज करायला लागायची. त्यांना डेटाबेस चेंज करायला लागायचा, बिझनेस लॉजिक चेंज करून 3 गोष्टी चेंज करायला लागायच्या. मग ह्यांनी काय सोल्युशन काढलं, की आपण काय करूया, ह्या 2 गोष्टी फिक्स ठेवूया. कुठल्या गोष्टी फिक्स ठेवायच्या? ह्या 2 गोष्टी फिक्स ठेवायच्या. आणि इन फ्युचरमध्ये, कारण तुमचा जो डेटा आहे तो इथपर्यंत सगळा सेमच राहतो. इथून जो डेटा येतो फक्त तुमचा लँग्वेज जशी चेंज होईल तसा तुमचा डेटा डिस्प्ले होतच पॅटर्न चेंज होतो. मग त्यांचं म्हणणं काय माहितीये का, की आपण काय करूया इथून पुढे ना, ह्याचे 2 तुकडे करूया. हा एक पार्ट आणि हा एक पार्ट तुकडा करूया. आणि हा पार्ट तुमचा येतो एपीआय मध्ये येतो. हा पार्ट कशामध्ये? एपीआय मध्ये येतो. कारण की इथं बेसिकली काय असतं, तुमचं वेब सर्व्हर असतं किंवा वेब लॉजिक असतं, जिथे तुमच्या रिक्वेस्ट आणि रिस्पॉन्स तुम्ही हिट करता, तुम्ही रिस्पॉन्स मध्ये काहीतरी कोड मिळतो आणि हा डेटा डायरेक्टली इथे येतो. आज चाललंय की आज जावावरती काम चाललंय, मग जावाचं ऍप्लिकेशन होणार आहे. आता इन फ्युचर मध्ये मला जेव्हा अँग्युलर मध्ये जेएस मध्ये मला मूव्ह करायचंय, तेव्हा मला फक्त हा फ्रंट एंडचा कोड चेंज करायचा. समजते? मला फक्त फ्रंट एंडचा कोड चेंज करायचा, मला ना की मला हे ऍप्लिकेशन चेंज करायची गरज आहे. बरोबर. त्याच्यामुळे आजकाल सगळी दुनिया एपीआयच्या मागे झाली. जसं की एक्झाम्पल घेऊया, बघा, एक फॉर्म घेऊया. ह्या फॉर्म मध्ये फर्स्ट नेम घेऊया, लास्ट नेम घेऊया. ओके, फोन नंबर वगैरे हा फॉर्म आहे. ह्या फॉर्म वरती जेव्हा मी ह्या सबमिट वरती बटन वरती क्लिक करतो, सबमिट वरती बटन क्लिक केल्यानंतर ऑब्व्हियसली त्याच्या बॅकएंडला काहीतरी कोड असला पाहिजे, जो कोड हा डेटाबेस मध्ये एंट्री करेल. बरोबर. मग तुमचं इथं लॉजिक राहतं. हे लॉजिक त्याला कन्वर्ट करतो, ह्याला सगळी तुमचा सगळा डेटा रीड करतो आणि हा त्याला काय करतो बघा, हा इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही सबमिट वरती बटनवर क्लिक करता, हा जो डेटा आहे ना, हा एका फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट होतो. त्या फॉर्मॅटचं नाव आहे जेसन. जेसनचा फुल फॉर्म बघा, जावा स्क्रिप्ट ऑब्जेक्ट नोटेशन. इम्पॉर्टंट मार्क करून ठेवा, कुठेतरी विचारतात. मग हा जो डेटा तुमचा कलेक्ट होतो, हा डेटा कलेक्ट झाला डेटा, हा तुमच्या डेटाबेसला जातो आणि डेटाबेसमध्ये एंट्री होते. तुमचा जो कोण टेबल असतो त्या टेबलमध्ये हा व्हॅल्यू जाऊन बसतो. पटतंय तुम्हाला? आता इन फ्युचर मध्ये जे इमॅजिन करा, इन फ्युचर मध्ये हा ऍझम कर हा जावा मध्ये, इन फ्युचर मध्ये माझा आला अँग्युलर जेएस आला. तर अँग्युलर जेएस ला काय होईल माहितीये का, तुमचं फक्त पेजचं लुक अँड फील चेंज होईल. पेजचं लुक अँड फील चेंज होईल. बरोबर. लुक अँड फील चेंज झालं, पण मला सांगा त्या पेजवरचा जेव्हा तुम्हाला क्रिएट युजर बनवायचा आहे, त्यावेळी त्याचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, जे पण का फोन नंबर, मोबाईल नंबर, जे पण का असेल, ह्या फील्ड चेंज होणार आहेत का? तुमच्या नाही होणार आहे. मग त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही काय करा, तुम्ही फक्त तुमचं फ्रंट एंड चेंज करा, बॅक एंडचा कोड सेमच राहणार आहे. म्हणजे मला आता एखादी गोष्ट आज अपग्रेड करायची, 9 to 10 करा किंवा 10 to 11 करा, माझा हा लॉजिक नेहमी सेम राहणार, हा लॉजिक फक्त चेंज होणार नाही. म्हणून एपीआय इम्पॉर्टंट आहे. सो एपीआय मध्ये काय असतं, एपीआय हा नेहमी 2 टायर असतो. एपीआय नेहमी कसं असतं, 2 टायर असतं. 2 टायर म्हणजे काय असतं, एक असतं क्लायंट असतो, एक असं सर्व्हर असतो.
क्लायंट म्हणजे काय असतो, ज्याच्यावर तुम्हाला ऑपरेशन करायचे, ज्याच्यावर तुम्हाला ऑपरेशन करायचे, आणि सर्व्हर ज्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. बरोबर. जसं की आता एक दोन व्यक्ती एकमेकांना टाळी देतात, त्यामुळे काय होतं, एक व्यक्ती टाळी देणारा पाहिजे आणि एक व्यक्ती टाळी घेणारा पाहिजे, तर ते कॅल्क्युलेशन होऊ शकतं. सेम लॉजिक आहे. पण आता ह्या केसमध्ये त्यांनी काय केलं, हे टाळी देणारा कोण आणि घेणारा कोण, हा क्लायंट जो असेल, ह्यासाठी टाळी देणारा ह्या केसमध्ये त्यांनी काय केलं माहिती का, त्यांनी काय टूल्स आणले, जसं की आता पोस्टमन एक टूल आहे, हे खूप मार्केटमध्ये फेमस आहे. सोपीओ, आधी सोपीओ एकदम फॉर्म मध्ये होतं, आता सोपीओ फॉर्म मध्ये नाहीये, कारण त्याच्या मागचे काही ड्रॉबॅक्स आहे, मी तुम्हाला सांगून देईल. आता पोस्टमन खूप फॉर्म मध्ये, हे टूल आहे, हे क्लायंट म्हणून आपण समजू शकतो. आणि हे काय करतं, तुम्हाला सर्व्हरला एक रिक्वेस्ट पाठवतो. रिक्वेस्ट पाठवून सर्व्हर तुम्हाला काहीतरी देतो ना, समजा आता एका व्यक्तीने, ए व्यक्तीने बी व्यक्ती आहे, ए व्यक्तीने बी व्यक्तीला आवाज दिला. आता ए व्यक्तीला कसं कळणार बी व्यक्तीपर्यंत आवाज पोहोचलाय, मग हा काहीतरी रिस्पॉन्स मध्ये देईल की नाही. मग हे रिस्पॉन्सेस आहेत. मग हे रिस्पॉन्स वेगवेगळ्या टाईपचे असतात, मग आपण ते रिस्पॉन्स वगैरे पण बघूया. पण आता हा रिस्पॉन्स देण्यात आहे, आता हा त्याला काहीतरी रिक्वेस्ट पाठवणार आहे, आणि हा रिस्पॉन्स मध्ये तुम्हाला काय देईल. आता हा रिक्वेस्ट मध्ये पाठवण्यासाठी त्याला सांगावं लागतं, बाई तुमची URI काय, तुम्ही काय काय डेटा पाठवणार आहे, तुमचे पॅरामीटर्स काय आहेत, हे सगळं तुम्हाला पाठवावं लागतं. राईट. म्हणजे समजा आता आपण एक छोटंच एक्झाम्पल घेऊया, मी तुम्हाला पोस्टमध्ये डायरेक्ट एक्झाम्पल दाखवतो. माझ्याकडे मी पोस्टमध्ये इन्स्टॉल केलेले, आणि ही एक साईट आहे रेस्टफुल ब्रोकर, ही एक साईट आहे. ह्या साईटवरचे काही URLs आहे, ते कॉपी करायचे, डायरेक्ट पेस्ट करायचे. मी तुम्हाला एक्झाम्पल पण दाखवून देईल ह्याबद्दल कसं करायचं वगैरे. ओके. पण सगळ्यात पहिली गोष्ट जर तुम्ही बघायला गेवा, जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये जाता, कुठले ऍप्लिकेशन वापर, त्यामध्ये तुम्ही 2-3 गोष्टी जास्त करता, जर ऑब्झर्व करायला लागलं तर. तुम्ही पहिलं क्रिएट करता डेटा, पहिलं डेटा क्रिएट करणार आहे, क्रिएट डेटा करणार आहे, किंवा तुमचा जो डेटा जो बनलेला आहे ऑलरेडी डेटाबेस मध्ये जो डेटा आहे, तो तुम्ही फेच करणार आहे. ओके. काही डेटा असेल तुम्हाला तो डिलीट करायचा असेल, काही डेटामध्ये तुम्हाला पार्शियल अपडेट करायचं असेल, आणि काही डेटामध्ये तुम्हाला फुल अपडेट करायचं असेल, फुल अपडेट. बरं. हा आपण बेसिकली कधी पण कुठल्या ऍप्लिकेशन घ्या, तुम्ही ह्या गोष्टी नेहमी करता. आता क्रिएट डेटाला त्यांनी काय म्हटलंय माहितीये का, त्यांनी काहीतरी मेथड्स म्हटलेले, ह्याला काय मेथड्स म्हणतात. आता इंटरव्ह्यूला विचारतात की व्हॉट आर HTTP मेथड्स म्हणतात, काय म्हणतात इंटरव्ह्यू विचारतात व्हॉट आर HTTP मेथड, म्हणजे तुम्ही बेसिकली कोणते कोणते ऑपरेशन करता. मग आपण क्रिएट डेटासाठी त्यांनी काय म्हटलं, ते म्हणणार एक काम करा, तुम्ही क्रिएट डेटा म्हणायचं, तुम्ही त्याला पोस्ट म्हणायचं. तुम्हाला एखादा डेटा फेच करायचा आहे, तुम्ही त्याला गेट म्हणता, नावात डेट गेट म्हणजे का मराठीत त्याला मिळवा म्हणतात. त्याने डिलीटेड ठेवलेलं आहे. आता त्यांनी फुल अपडेटला त्यांनी काय म्हटलंय, पुट म्हटलंय. फुल अपडेटला काय म्हटलं, मला डेटा मला फुल अपडेट करायचा आहे, पूर्ण डेटा रोच्या रो अपडेट करायची, तर त्यांनी ते पुट म्हटलंय. आणि पार्शियल अपडेटला ते म्हटलं पॅच. बघा ना, कुठे एखादी गोष्ट फाटली असेल तर आपण त्याला पॅच मारतो. पॅच मारतो म्हणजे तुम्ही सगळं अपडेट करता का, नाही, इथला एवढा पार्ट अपडेट करतो, त्याला पॅच म्हणतात. आता इंटरव्ह्यूचा आवडता क्वेश्चन आहे, पुट आणि पॅच मला डिफरन्स काय. तो पुट काय करतो, तुमचा डेटा अपडेट करतो, काय करतो, डेटा जो आहे तो अपडेट करतो. आणि पॅच काय करतो, वाक्य लक्षात ठेवा, एक वर्ड लक्षात ठेवा, पार्शियल अपडेट करतो, हे महत्वाचं आहे. सगळ्यांना पटलं. पुट काय करतो, पार्शियल अपडेट करतो, आणि फुल अपडेट साठी पुट वापरतो. आता ह्या ज्या मेथड्स आहे, तुम्ही इथे पोस्टमन वर बघू शकता, इथे तुम्हाला दिसतंय, इथे तुम्हाला दिसतं बघा, मी काय केलं सिंपल दाखवतो. सगळ्यात पहिली गोष्ट मी परत तुमच्यासाठी एक ओपन करतो टेम्पररी इथं. मी गुगलवर सर्च केलं पोस्टमन. ओके. पोस्टमन चूज केलं, इथं मी क्लिक केलं. आता काय कायचं लॉग इन नसेल तर लॉग इन करून घ्यायचं, इथं साइन इन म्हणून येतं, साइन इन करा. मी जीमेल लॉग इन केलेलं माझ्या, तो जीमेल नाही आलं, तर मी होम मध्ये गेलो, वर्कस्पेस मध्ये करू शकतो का, माय स्पेस वर्कस्पेस वगैरे, किंवा तुम्ही एखादी वर्कस्पेस क्रिएट पण करू. चला, तुमच्यासाठी एखादी वर्कस्पेस मी क्रिएट पण करतो. चला, क्रिएट वर्कस्पेस करतो. ठीक आहे, क्रिएट वर्कस्पेस केलं, त्या स्पेसचं नाव दिलं y_टेस्ट. वर्कस्पेस म्हणजे काय, एक फोल्डर आहे, त्या फोल्डर मध्ये माझा पूर्ण डेटा असतो. बरोबर. क्रिएट वर्कस्पेस आणि टीम झाला. आता ही वर्कस्पेस झाली. जसं आपण ऑटोमेशन टेस्टिंग करताना इक्लिप्स मध्ये वर्कस्पेस बनवलं म्हणजे काय, तुमचा सगळा प्रोजेक्ट त्या ह्याच्यामध्ये जाऊन बसतो. झालं. आता मी काय केलं, गो टू वर्कस्पेस केलं. म्हणजे वर्कस्पेस म्हणजे एक मोठी जागा ज्याच्यामध्ये तुमचा सगळा डेटा स्टोअर होणार आहे. जसं की आता फॉर एक्झाम्पल हा माझा फोल्डर आहे, एक फोल्डर दाखवतो डी नावाचा, एज्युकेशन आहे. एज्युकेशन नावाचा एक फोल्डर आहे. त्या फोल्डरमध्ये मी काय करणार, सगळं एज्युकेशनचे रिलेटेड डेटा, जसं त्याचा 10वी आहे, 12वी, पायथन, हे म्हणजे फोल्डर झाले. तर हा माझा एज्युकेशन नावाचा वर्कस्पेस झाला. त्याच्यात म्हणजे खूप सारे कलेक्शन असतील. कलेक्शन म्हणजे काय, ग्रुप ऑफ डेटा असतो बेसिकली. ठीक आहे, आता लेट्स गो म्हणूया. तर मी काय करतो बघा, इथे कलेक्शन केलं,
त्या कलेक्शनला नाव देऊ आपण. कलेक्शन असतं, हे कलेक्शन झालेलं आहे. इथे न्यू कलेक्शन आलं बघा, इथे तुम्हाला दिसते बघा, न्यू रिक्वेस्ट करायची, काय करायचंय. आपल्याला मोस्टली हेच करतो, हे केलं मी आता. मग हे तुमच्या कलेक्शनच्या आतमध्ये स्टोअर होतं. तर कलेक्शन इंट्रोला खूप वेळा विचारतात, तर इंट्रोला कलेक्शन विचारतील. आपल्याकडे आहे का बघा, एक मिनिट. नाहीये, एक मिनिट मी चेक करतो. बरं, तुम्हाला मी हा कलेक्शनचा उपयोग सांगतो. आता तुम्हाला कळालं हे कलेक्शन काय प्रकार आहे. म्हणजे हा फोल्डर म्हणजे तुमचा वर्क स्पेस आहे, त्याच्या आतमध्ये ह्या कलेक्शन आहे. ह्या कलेक्शनच्या आतमध्ये काय असतं माहितीये का, असं म्हणतोय, ह्या कलेक्शनच्या आतमध्ये तुम्ही जेवढ्या पण रिक्वेस्ट केलेल्या आहेत, जेवढ्या पण रिसेंटली HTTP पुट केलेल्या आहेत, पोस्ट जेवढ्या पण मेथड्स केलेल्या आहेत, त्या सगळ्या स्टोअर होतात. समजा आता नवीन टेस्टर आला, बरोबर. आता तो काय परत ह्या सगळं एक्झिक्यूट करत बसणार आहे का? नाही. मग तुम्ही काय करताल, त्याला म्हणा हे घे कलेक्शन, हे तू तुझ्या पोस्टमध्ये इम्पोर्ट कर आणि वापरायला चालू कर. म्हणजे बरं पडलं की नाही, त्याला सगळं रिक्वेस्ट करायचे वेळ बनला की नाही. सो म्हणून तुम्ही पोस्टमन म्हणजे मध्ये बघा, कलेक्शन खूप मॅटर करतं. कारण कलेक्शन म्हणजे काय, जुना कोणी टेस्टरने ज्याच्यावर काम केलं तुम्ही त्याच्या वापरू शकता. कलेक्शन इन पोस्टमन, हा त्याचा आवडता क्वेश्चन आहे बघा. Collection in a postman is mean a group of API requests that are already saved in the postman that can be arranged in a folder. आणि तुम्ही त्यात कोणाला देऊ पण शकता. त्यामुळे इंटरव्ह्यूचा आवडता क्वेश्चन. तर मी त्या नोटपॅड मध्ये घेतो त्याला. मध्ये कलेक्शन लय महत्वाचं आहे, खूप वेळा विचारतात. कारण कलेक्शन तुम्हाला खूप हेल्प करेल, जसं मी तुम्हाला आता सांगितलं. आपण त्याच्यानंतर 4 पॉईंट बनवूया. कलेक्शन म्हणजे ग्रुप ऑफ that are saved in postman and can be used into folder. Any number of folder can be created inside the collection. बरोबर, किती पण फोल्डर करू शकता बघा. हे पॉइंट्स बनवा. आलो तुम्ही कुठलेही क्वेश्चन विचारला पॉईंट मध्ये बनवा. तुम्हाला बी सोपं जाईल पाठ करा, आणि जो व्यक्ती इंटरव्ह्यू घेणार आहे त्याला बी सोपं जाईल. 2 तिसरं आणि चौथं. आणि सगळ्यात मेन गोष्ट काय आहे, कॅन बी शेअर टू अदर टीम मेंबर इझिली. आणि तो काय करेल, तो त्या कलेक्शनला इम्पोर्ट करेल. जसं की ह्या केसमध्ये बघायला गेलं, मी त्याला काय करेल, इम्पोर्ट करतो बघा. हा जो कलेक्शन आहे इम्पोर्ट करू शकतो, नवीन कलेक्शन. हे इझी पडून जाईल तुम्हाला. ओके, आता हे झालं माझं कलेक्शन. आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं, आपल्याला दोघं जण आहेत, त्यांना रिक्वेस्ट, हा क्लायंटला आणि ह्या सर्व्हरला रिक्वेस्ट करायची आहे, बरोबर ना. हा क्लायंट आहे ज्याच्यावर रिक्वेस्ट जाणार आहे, आणि हा सर्व्हर आहे त्याच्यावरची रिक्वेस्ट जाणार आहे, बरोबर ना. म्हणजे हा टाळी देणारा, हा टाळी घेणारा. पण ऑब्विस आहे, तुम्ही टाळी देताना तुम्हाला काय काय करायचं आहे, बरोबर. जसं मी तुम्हाला मागे सांगितलं, तर कोणते कोणते एक्झाम्पल तुम्ही करू शकता. तुम्ही काय करू शकता, क्रिएट करू शकता, डेटा क्रिएट आणि रेकॉर्ड करू शकता, न्यू रेकॉर्ड करू शकता, तो रेकॉर्ड डिलीट पण करू शकता, डिलीट रेकॉर्ड, बरं. डिलीट पण रेकॉर्ड करू शकता. परत तुम्ही त्याला अपडेट पण करू शकता, जो जुना रेकॉर्ड आहे त्याला अपडेट पण करू शकता, पार्शियल अपडेट पण करू शकता. आणि तुम्ही काय डेटा रेकॉर्ड फेच पण करू शकता, बरोबर. आता त्यांनी काय केलं, ह्यांना अलायझिंग केलं. अलायझिंग म्हणजे काय, टोपन नाव दिलं. जसं की एखाद्याला एका व्यक्तीचं नाव असतं शुभम असतं, त्याला शुभया म्हणतो, राईट. त्या कन्सेप्ट मध्ये त्यांनी काय केलं, अलायझिंग केलं. त्यानंतर म्हणजे तुम्हाला क्रिएट न्यू रिक्वेस्ट करायचं, एक काम करा, तुम्ही ही पोस्ट मेथड अप्लाय करा. हे पोस्ट हे नाव आहे. तुम्हाला डिलीट करायचंय, डू वन थिंग, तुम्ही डिलीट मेथड अप्लाय करा. अपडेट करायचं, अपडेटला त्यांनी पुट म्हणतात. पुट म्हणजे अपडेट. तुम्हाला सगळा डेटा नाही, थोडा डेटा अपडेट करायचा आहे, मग तुम्ही पॅच अप्लाय करा. मी तुम्हाला सांगितलं होतं त्याच. तुम्हाला एखादा डेटा फेच करायचा आहे, तुम्ही गेट अप्लाय करा, बरोबर. म्हणजे हे झालं तुमच्या HTTP मेथड झाल्या. पण असं नाही होऊ शकत कधी कधी. मग त्यांनी काय केलेलं आहे, काही त्यांनी आता हे तुम्ही रिक्वेस्ट पाठवता तुम्हाला, पण रिस्पॉन्स मध्ये तुम्हाला काय मिळेल, रिस्पॉन्स मध्ये तुम्हाला कळायला पाहिजे की नाही, तुम्ही जी रिक्वेस्ट पाठवली त्याला काय ते मिळाले. मग त्या रिस्पॉन्सची कन्सेप्ट आहे 1xx म्हणून कन्सेप्ट आहे. XX असं असतं, 2xx असतं, 3xx असतं, 4xx असतं, 5xx असतं. एक्सेस म्हणजे काय, म्हणजे हा नंबर चेंज होणार आहे. हा एक्सेस आहे ना, जो नंबर चेंज, जसं की फॉर एक्झाम्पल एक्सच्या ठिकाणी मी असं 100 लिहू शकतो,
101 लिहू शकतो, 102 लिहू शकतो, 103 लिहू शकतो. प्रत्येकाला एक मिनिंग आहे. प्रत्येकाला एक मिनिंग म्हणजे एखादे सिम्पटम आहे त्यावर ठरवतील. ओके, तसं टू एक्सेस मध्ये काय होतं, 200 होऊ शकतो, 201 होऊ शकतो, 202 होऊ शकतो, 203 होऊ शकतो, 204 होऊ शकतो, 205 पण होऊ शकतो. हे रिस्पॉन्स आहे, ह्याच्यावर तुम्हाला कळतं की तुम्ही करताय ते बरोबर करताय का. तसंच आहे 300 मध्ये 300 होतं, 301 होईल, 302 होतं, 30 असे खूप सारे आहेत. खूप म्हणजे खूप सारे लिमिट अनलिमिटेड म्हणजे आपण त्यातले खूप मोजकेच वापरतो. 400 होतं, 401 होतं, 402 होईल, 403 होईल, 404 होईल आणि 405. त्याचं 500 मध्ये पण बघा 5000 असतं, 501 असतं, 502, 503, 504. आणि लक्षात ठेवा हे तुम्हाला बाय हर्टच करायचे प्रत्येकाचे कोड. आता हा जो असतो ना, हा जो असतो ना, बघा लक्षात ठेवा, हा नेहमी सक्सेससाठी असतो. सक्सेससाठी असतो. जसं की आता फॉर एक्झाम्पल, आता समजा मला डेटा एंट्री करायची, मला काय करायचंय, मला मी जेव्हा क्लायंटला रिक्वेस्ट पाठवतो, मला डेटा घ्यायचा आहे. मी क्लायंटला रिक्वेस्ट पाठवली की मला तुझ्या टेबल मधला काहीतरी डेटा दे. त्याने डेटा तर दिलंच, पण ह्याला कसं कळणार त्याने डेटा दिलाय की नाही. मग तो काहीतरी रिक्वेस्ट पाठवतो, तो रिस्पॉन्स असतो 200. 200 म्हणजे काय असतो, ह्याला म्हणतात ओके मध्ये. ह्याचं नाव काय, ओके म्हणजे काय, हा मला डेटा भेटला, मी तुला आता रिस्पॉन्स मध्ये कोड देतो. आता एक छोटस एक्झाम्पल मी दाखवायचा प्रयत्न करतो. बघा, एक गेट रिक्वेस्ट आहे माझ्याकडे आणि ही रिक्वेस्ट टाकायचा प्रयत्न करतो. ही गेट रिक्वेस्ट दिसते मला, ही पोस्ट आहे बघा, इथे पोस्ट दिसते ना, ही युआरएल खूप भारी आहे, त्यांनी ट्राय करायचं बघा. ही गेट रिक्वेस्ट आहे, आता मी टाकतो. आता मला रिस्पॉन्स काय भेटला पाहिजे, गेट मध्ये रिस्पॉन्स काय मिळतो, 200 मिळतो. जर डेटा सक्सेसफुल आला तर बघा, रिक्वेस्ट पाठवली, इथे ओके आलं की नाही, याचा अर्थ तुम्हाला डेटा पण आला. बरोबर. आता मी तुमच्यासाठी काय करतो, इथलं ना काहीतरी चेंज करतो, म्हणजे माझी युआरएल चेंज झाली, काहीतरी चेंज झालं म्हणजे चुकलं काय, महिने एरर द्यायला पाहिजे काहीतरी. आलं का, 404 नॉट फाउंड, हा एररच्या रिलेटेड असतो. बरोबर. आता ह्यांना काय मिनिंग्स आहेत. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, मी हा टाकला, मला रिस्पॉन्स मध्ये 200 भेटला, मग 200 म्हणजे ओके आला. पटतंय सगळं ना. ओके, आता अज्युम करा की मला डेटा बनवायचा आहे. मला डेटा काय करायचा, बनवायचा. बघा एवढ्या मेथड्स आहे बेसिकली. पोस्ट करायचे, मग पोस्टचा माझ्याकडे कोड आहे छोटासा, इथे कुठं काय भेटेल बघा, पोस्ट मध्ये काय करायचं. पोस्ट मध्ये बघा ही मेथड दिलेली, बघा ही तुमची URI असते. मी तुम्हाला ह्याबद्दल पण सांगून देतो, एकच मिनिट द्यायचं मला, मी पहिला एक सांगतो कसं करायचं. ही पोस्ट मेथड चूज केली, ही इथे व्हॅल्यू टाकली. ओके, आता तुम्ही ह्या रिक्वेस्ट मध्ये बघा तुम्हाला काय काय पाठवायचं बघा. एच फॉर हेडर, जसं तुम्हाला एच फॉर हेडर, त्यांचं असं म्हणा, त्या हेडर मध्ये काय टाका, कंटेंट टाईप ऍप्लिकेशन कॉमा जेसन टाका. म्हणजे इथे बघा, इथे हेडर येतं, इथे हेडर दिसतंय, त्यांचं असं म्हणा, ह्या हेडर मध्ये ही की म्हणजे तुमची हे टाका, त्याची काय व्हॅल्यू आहे ती टाका. आता ह्याच्या मागचं कारण पण तुम्हाला मी सांगतो, काय प्रकार असं का असतं. बरोबर आहे. नंतर तुम्हाला काय बघा, डी फॉर डेटा, तुम्हाला डेटा काय टाकायचा, तुमचा युजर नेम काय पाहिजे, ऍडमिन पाहिजे. आता बघा, बॉडी मध्ये जायचं, बॉडी मध्ये नाही, हेडर्स मध्ये गेलं, हा ठीक आहे, बॉडी मध्ये घेऊया. इथे डेटा दिसते, फॉर्म डेटा म्हणू शकतो. ओके, इथे तुम्हाला की टाका, त्याची व्हॅल्यू टाका. की आली, त्याची व्हॅल्यू काय, युजर नेम. आता हे तुम्हाला मी सांगत होतो, असं का आलं आणि असं का येतं मागचं कारण. सॉरी, ऍडमिन, सॉरी ऍडमिनच होतं इथं, युजर नेम ऍडमिन झालं. आता मला पासवर्ड करायचा आहे, इथे मी पासवर्ड करतो बघा आणि ती व्हॅल्यू टाकतो. बरोबर. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, आता एक्झाम्पल मी तुम्हाला पहिले दाखवतो. मी सेंड बघा, पोस्ट रिक्वेस्ट केली, सेंड केली, आपला डेटा काय मिळतोय बघा. आपल्याला केसमध्ये पोस्ट मध्ये पण त्याने 201च केलं. असं का केलंय, बॅड क्रेडेन्शियल टाकलेलं त्याने. होल्ड ऑन, ऍडमिन 123 टाकायचंय. ठीक आहे, आपण नन मध्ये टाकूया, रॉ डेटा मध्ये करायचा प्रयत्न करूया. रॉ डेटा मध्ये असं टाकूया. चलो, आपण फॉर्मॅट टाकू शकता तुम्ही, काही इशू नाहीये. ठीक आहे, मी सेंड करतो बघ काय म्हणतंय. बघा, टोकन आलं तुमचं, ह्या केसमध्ये 202 आला, 201 200 आलं. म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स मध्ये काय 2 म्हणजे तुम्ही जो डेटा टाकला तो प्रॉपर डेटा टाकला. सगळ्यांना पटतंय. आता ह्यामध्ये तुम्ही चुकून जरी काहीतरी वेन चेंज केलं तर ऑब्व्हियसली एरर असला पाहिजे.
मग एरर म्हणजे काय आलं बघा, आलं का 404 आले. राईट, असे काही एरर्स मिळतात बघा. आता मी तुम्हाला गेट दाखवलं, पोस्ट दाखवलं, असे क्वेश्चन्स आहेत. आता 201 म्हणजे कशासाठी वापरतात, जेव्हा तुम्ही एखादा डेटा क्रिएट करता तिथं तो देखो क्रिएटेड म्हणतो. तुम्ही एखाद्याला रिक्वेस्ट पाठवली, तो काय म्हणतो, ऍक्सेप्टेड म्हणतो. मला तुमचा डेटा मान्य आहे, तुम्ही जे चेंज करणार आहे ते मला मान्य आहे. असे तुम्हाला काही स्टेटस कोड बघावं लागतात. हे स्टेटस कोड तुम्हाला पाठ करणं खूप गरजेचं आहे. कारण इंटरव्ह्यूला तुम्ही म्हटलं मला एपीआय आहेत आणि तुम्ही स्टेटस कोड नाही सांगितले, समजा तुमचं रिजेक्ट झाला. पोस्टमन, सॉरी आपण म्हणूया एपीआय स्टेटस कोड. ठीक आहे, बघा 1 ऍक्सेस म्हणजे इन्फॉर्मेशनचे रिलेटेड असतं. मी तुम्हाला आता जे करून दिलं ते हेच होतं. आता ह्यातले मी खूप सारे मी पण नाही वापरलेले. 200 हे सक्सेस रिलेटेड असतं बघा, सक्सेस रिलेटेड होतं. 300 रिडायरेक्शनचे रिलेटेड होतं. 300 काय होतं, रिडायरेक्शनचे रिलेटेड. 400 म्हणजे तुमचा क्लायंट एरर, म्हणजे तुमच्याकडून काय चूक झाली, बरोबर की नाही. बघा आता क्लायंट एरर का आला आहे, आता मगाच्या केसमध्ये बघा, मला सांगा आता ह्या केसमध्ये इथे 400 का 404 का आला, कारण की माझी युआरएल चुकली. म्हणजे कोणी चुकवलं, क्लायंटनी चुकवलं, सर्वांनी चुकवलं, क्लायंटनी चुकवलं, म्हणून हे क्लायंटचे रिलेटेड. बरोबर. आता मी इथं ऑथ लिहितो फक्त. आता हा हे बरोबर आलं. आता त्यांनी प्रॉपर इथं ऑथ टीएच पाहिजे होता, आलं का, एकदम प्रॉपर आला. राईट, असं पण होऊ शकतो सर्व्हर कडून काय इश्यू येऊ शकतो, बरोबर की नाही. आता मी पाठवलं, मी तर बरोबर सगळं डेटा पाठवलं, पण तिकडून येताना चुकीचं आलं. मग हे त्यांनी काय म्हणाला, ह्याला म्हणतात सर्व्हर एरर. मग तुम्ही जेव्हा टेस्टिंग करता तेव्हा तुम्हाला कुठून एरर येतं हे कळून जातं. कुठून एरर येतो, हा म्हणजे समजा तुम्हाला इश्यू आला येतो 501 तुम्ही सांगायचा हा माझा डेटा नाही, माझा डेटाचा इश्यू नाहीये, हा क्लायंट सर्व्हरचा इश्यू, म्हणजे हे सर्व्हरची टीम बघणार आहे. आणि ही क्लायंटचा इश्यू म्हणजे क्लायंटचा डेटा बघणार आहे, म्हणजे जो रिक्वेस्ट पाठवतो तो. म्हणजे मे बी असं होऊ शकतो तुमच्या रिक्वेस्ट मध्ये काहीतरी इश्यू आहे, म्हणून हा 400 विचारतो मोस्टली. ह्याला म्हणतात बॅड रिक्वेस्ट. म्हणजे हा खूप वेळा येतो. हा खूप वेळा काय येतो, कारण की तुम्ही जी रिक्वेस्ट पाठवताय, ही जी रिक्वेस्ट पाठवता त्याच्या एक तर तुमच्या ह्या युआरआय मध्ये डेटा इश्यू आहे, किंवा जर तुम्ही डेटा पॅरामीटर त्याची काही व्हॅल्यू पाठवता त्याच्यामध्ये इश्यू आहे, किंवा तुम्ही हे हेडर्स मध्ये काही इश्यू आहे. ठीक आहे, ह्यांच्यामध्ये तुम्ही पाठवता इश्यू असतो. मग तुम्हाला हे सगळं पाठ करावं लागेल. हे जे रिक्वेस्ट आहे हे सगळं तुम्हाला पाठ करावं लागेल. आता हे त्याचे रिक्वेस्ट आहे बघा. आता जसं ह्याने दिलं 100, हे 201 आता मी तुम्हाला दिलं बघा, क्रिएटेड ऍक्सेप्टेड. 204 नॉन कंटेंट, हे तुम्ही पाठ करून घ्यायचा सगळ्यांनी. हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आता तसं 300चं 401 फॉरबिडन म्हणून एक कन्सेप्ट आहे, फॉर बी डिडन. ही 400चे खूप महत्वाचे कन्सेप्ट आहे. 4 आणि 40 ती फॉरबिडन आहे. 403 फॉरबिडन आहे. ओके. आणि तुमची 404 ही नॉट फाउंड आहे, ही खूप महत्वाची. 404 ही नॉट फाउंड आहे. मग हे क्वेश्चन सगळ्यात जास्त विचारतात. ओके. 500 म्हणजे इंटरनल सर्व्हर एरर. बघा तुम्हाला मी तुम्हाला एक दाखवायचं, इंटरनल सर्व्हर एरर. मी ना माझं नेटवर्कचं कनेक्शन काढतो, नेटवर्कचं कनेक्शन काढलं आणि मग तुम्ही ट्राय करा बघा, इंटरनल सर्व्हर येईल. बरोबर की नाही. सर्व्हर मी रिक्वेस्ट पाठवली पण सर्व्हर कडून काय रिस्पॉन्स नाही आला. आता माझं नेट चालू आहे, नेट जर काढलं ते सगळं बंद होईल. मग त्या केस मला इंटरनल सर्व्हर एरर येईल. समजा सगळ्यांना हे इंटरव्ह्यूला खूप वेळा विचारतात. इंटरनल सर्व्हर एरर. ठीक आहे, असे तुम्हाला सगळे स्टेटस कोड पाठ करावे लागतील. आता जसं मी तुम्हाला सांगितलेलं तसं तुम्हाला करायचं. आता तुम्ही जेव्हा डेटा पाठवता, जेव्हा तुम्ही, आता हे महत्वाचं आहे, जेव्हा तुम्ही गेट रिक्वेस्ट करता किंवा पोस्ट करता, राईट, तर तुम्हाला काय करावं लागतं बघा. जेव्हा तुम्ही गेट किंवा पोस्ट रिक्वेस्ट पाठवता, तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट काय, तुम्हाला युआरआय पाठवावं लागते. युआरआयचा फुल फॉर्म काय होतं, युनिफॉर्म रिसोर्स आयडेंटिफिकेशन हा पाठवावा लागतो. प्लस तुम्हाला आता ऑथ पाठवावा लागतो. ऑथ टोकन म्हणून कन्सेप्ट आहे. हे टोकन काय प्रकार असतो माहितीये का, जसं तुम्ही बँकेमध्ये जाता, आता खूप जण जातात, मग तिथं ते कस्टमर केअर किंवा एकदम हे असं रिसेप्शनला ते तुम्हाला टोकन देतात. हा टोकन हा असा एक नंबर असतो, म्हणजे प्रत्येकाचा एक युनिक नंबर असतो. जसं पॅन कार्ड पण नकळतपणे एक टोकन म्हणू शकतो, प्रत्येकाला युनिक असतो. मग आता एक सर्व्हर आहे, एक रिक्वेस्ट आहे बघा, एक्झाम्पल द्यायचा प्रयत्न करतो. एक ऍप्लिकेशन आहे, त्याचा हा डेटाबेस आहे, बरोबर आहे, आणि ते युजर्स आहे, हजारो युजर्स आहेत. आता हजारो युजर असेल, प्रत्येकाला प्रत्येकाची इन्फॉर्मेशन प्रायव्हेट असते.
प्रत्येकाची इन्फॉर्मेशन प्रायव्हेट असते. मग हा डेटा इकडे जाताना सिक्युअर डेटा पाठवावा लागेल. मग तुम्ही काय करता, तुमच्याकडे एक टोकन पाहिजे असतं. बघा, इव्हन तुम्हाला एक सोपं लॉजिक सांगा, तुम्ही जेव्हा बँकिंग आणि नेट बँकिंग करता तेव्हा तुम्हाला मोबाईल ओटीपी येतं. हा पण न परत काय एक ऑड टोकनच आहे की नाही, एक टोकन येतो 4 डिजिट 5 डिजिटचा. तुम्ही तो टाकता तर तुमचं आयडेंटिफिकेशन होतं आणि तुम्ही तो जाऊ शकता. तुम्ही ओटीपी चुकीचा टाका होणार नाहीये. मग ते हेच करावं लागतं. मग तुम्हाला ऑड टोकन असतो. आता ह्या ऑड टोकनचे खूप टाइप्स आहे बघा. हे 4 टाइप आहे. मोस्टली लोक बेसिक वापरतात. नंतर दुसरा टाइप आहे बेसिक झालं, ओ ऑथ झालं, तिसरं झालं डायजेस्ट झालं. ठीक आहे, हे कन्सेप्ट आहे. परत तुम्हाला काय करावं लागतं, काही हेडर्स पाठवावं लागतात. ऑलवेज रिमेंबर, जेव्हा तुम्ही एखादी रिक्वेस्ट पाठवता, हेडर्स मध्ये काय, आता आपण आपल्या क्वेश्चन मध्ये पण केले बघा. हेडर्स मध्ये तुम्ही ते बघता नाही बघा, हेडर मध्ये काय केलंय, कंटेंट टाइप केलेलं आहे. कंटेंट टाइप पाठवतो. तो कंटेंट टाइपची व्हॅल्यू काय, ऍप्लिकेशन जेसन, असं खूप सारं येतं. जसं काय, आता मी जर ह्या केसमध्ये बघायला गेलं, एखादी रिक्वेस्ट वरती मी क्लिक करतो, मला आपण बघूया इथं काय मिळतंय. इथे तुम्ही नेटवर्क मध्ये गेला ना, तुम्हाला कळून जाईल. आता समजा मी आता ह्या गेट बुकिंग वरती क्लिक करतो, मी इथे एक्सेस करतो आणि याच्यावरती क्लिक करतो बघा. आणि ऍक्च्युली त्याने इथे ड्रॉबॅक केलं, हेच केलं. अरे यार, नवीन पेजला जावं लागेल. इथे काय आहे का, ओके, ह्याला आपण राईट क्लिक करून होते का बघा. नेटवर्क मध्ये गेलो, ह्याच्यामध्ये गेलो. आता मी टेम्पररी काय करतो, ह्याच्यावरती क्लिक करतो, मी सगळं क्लिअर करतो. क्लिअर करायला काय का, ठीक आहे. आता मी ह्याच्यावरती क्लिक करतो बघा. ह्याच्यावरती क्लिक केलं बघा, एवढा डेटा आला बघा, खूप सारा डेटा आला. आता जेव्हा तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करताना हा तुमचा रिक्वेस्ट जातो बघा, नकळत. पण जेव्हा मी त्याच्यावरती क्लिक केलं, त्यांनी एवढा डेटा पाठवला बघा. तुमचा पेलोड जो असतो ना बघा, त्यांनी काय काय पाठवलं, त्यांनी एवढं सगळं अकाउंट आयडी पाठवला, साईट आयडी पाठवला, हे सगळं डेटा आला की नाही, हे पॅरामीटर झालेले. म्हणजे हे पॅरामीटर म्हणजे काय असतं बेसिकली, जेव्हा तुम्ही एखादी रिक्वेस्ट पाठवता, त्या रिक्वेस्ट बरोबर तुम्हाला सांगावं लागतं ना की काय काय पाठवा. जसं की समजा तुम्हाला एखादं पत्र लिहायचंय, तर पत्र तुम्ही लिहिता, पत्रामध्ये सगळं मजकूर टाकता. पण पत्र कोणाला पाठवायचं त्याचा ऍड्रेस नाही लिहिला जाऊ शकतं का, नाही. मग ते हेडर म्हणजे तेच काम करतं. ते सांगतं की मला ज्याला पाठवायचं आहे त्याचा कंटेंट टाईप काय पाहिजे, ऍप्लिकेशन जेसन पाहिजे. त्याच्यामध्ये असे खूप सारे डेटा कन्सेप्ट आहेत. आता ह्या केसमध्ये जर बघायला गेलं तर माझ्या पेलोड मध्ये कुठे गेला, त्याचा टॅब होता ना आपण, हा, ह्या पेलोड मध्ये बघा काय काय पाठवा. मग त्यांचं असं म्हणणं आहे, त्याचे साईज आयडी, झोन आयडी, एक टेम्पररी मला करायचं. मी काय करणार, मला हा डेटा पाठवणार, मला झोन आयडी हा पाहिजे, किती तो डेटा तोच पाहिजे. मग जेव्हा मी असा बल्क डेटा पाठवून आणि मग जेव्हा मी सेंड करेल तरच मला रिस्पॉन्स मिळेल. माझ्या मला रिस्पॉन्स मिळेल का, नाही. जसं की माझा पत्ता मी पूर्ण लिहिला नाही तर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल का, नाही पोहोचणार. सेम कन्सेप्ट आहे. मग त्याला ज्या काय रिक्वायरमेंट गोष्टी लागतात त्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही पाठवत नाही तोपर्यंत तुम्हाला सगळा डेटा जाणार नाही. पटतंय. म्हणून तुमच्या केसमध्ये हे खूप महत्वाचं आहे, हेडर्स खूप महत्वाचे आहेत. तर कंटेंट टाइप मध्ये मोस्टली आजकाल ऍप्लिकेशन जेसन वापरतात, ऍप्लिकेशन क्लास जेसन. ठीक आहे, आपण एवढंच बेसिक करूया. आता इंटरव्ह्यूला काय विचारतात बघा, इंटरव्ह्यूला विचारतात तुमचं सोप अँड रेस्ट मध्ये काय फरक आहे. हा खूप आवडता क्वेश्चन आहे. सोप म्हणजे काय असेल, जर तुम्ही सोपचा बघाल, आता आपण डायरेक्ट क्वेश्चन करतो बघा, तुम्हाला सोपचे काय पॅटर्न सांगतो. सोप का, मी काय फेमस क्वेश्चन घेतो बघा. हे सिम्पल आहे. कोणत्या कोणत्या मेथड करतं, HTTP मेथड, त्यात गेट, पुट, पोस्ट, डिलीट दाखवलं, राईट. अजॅक्स वगैरेची पण गरज नाही, याची पण गरज नाही, पोस्ट पुट वगैरेची गरज आहे का, नाही. बघा, सोप आणि रेस्ट मध्ये, आता सोप आधीच्या काळात वापरायचा आणि रेस्ट आता वापरायला चालू केलंय. सोप एक प्रोटोकॉल आहे. प्रोटोकॉल म्हणजे काय असतं माहिती का, ज्याचे सेटअप रूल फिक्स आहेत, ते कोणीच चेंज नाही करत. ज्यांनी चेंज करेल त्याला त्रास होणार, त्याचं ते एक्झिक्युशन होणार नाही. मग रेस्ट मध्ये तसं नाही, थोडं हे लाईट लेवल आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला कस्टमाइज करू शकता. ओके, ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, सोप आता तुम्हाला कोणी विचारलं तर सांगायचं सोप इज अ प्रोटोकॉल आणि हा एक आर्किटेक्चर आहे. आर्किटेक्चर तुम्ही चेंज करू शकता, राईट. सोप हा काय आहे, तुमचा स्लोअर आहे रेस्ट पेक्षा, रेस्ट हा काय फास्टर आहे. सोप मध्ये नेहमी लक्षात ठेवा फक्त XML लँग्वेज लागते. XML म्हणजे काय, मार्कअप लँग्वेज असते, एक्सटेंडेड मार्कअप लँग्वेज. हा कुठलाही फॉर्मॅट सपोर्ट करतो, जसं जेसन करतो, प्लेन टेक्स्ट करतो, HTTP करतो, HTML पण करतो. हा सगळ्या डेटा फॉर्मॅटला सपोर्ट करतो. म्हणून आजकाल हे खूप मॅटर येतं, कारण जेव्हा तुम्हाला क्लायंटकडून डेटा येतो, इट कॅन बी अदर थिंग. पण सोप जर तुम्ही वापरता तर तुम्हाला काय करावं लागेल, पहिला जो पण डेटा कसाही ड्रॉ डेटा येईल तो तुम्हाला पहिला XML मध्ये कन्वर्ट करायचा, मग तुम्ही अपलोड करा, मग विच इज
क्वाईट ट्रिकी. एपीआय मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला डेटा बरोबर जास्त खेळायचं असतं. आणि डेटा जर चांगली गोष्ट नीट नाही भेटला मग तुम्हाला त्रास होईल की नाही. मग त्यांनी रेस्ट वापरलं. डेटा तुम्ही कसाही द्या, आम्ही आमचं कन्वर्ट करतो. राईट. आणि सगळ्यात जास्त फॉर्मला आहे जो रेस्ट जेसन आहे. राईट आहे. आता हा झाला, हा रेस्ट फुल झाला. आता पुढचा एक क्वेश्चन विचारतील बघा. सगळ्यांचा सुपर सेट कोण आहे माहितीये का? सगळ्यांचा जो सुपर सेट आहे हा पोस्ट आहे. म्हणजे कसं, मी पुट रिक्वेस्ट आणि पॅच रिक्वेस्ट च्या ठिकाणी ह्या दोघांच्या ऐवजी मी पोस्ट रिक्वेस्ट वापरू शकतो. तर काय पोस्ट काय करतो, बेसिकली क्रिएटच करतो. जर तुम्ही ऑब्झर्व कर, क्रिएट आणि अपडेट जर न करत पण सेमच एंट्री बनवते, नवीन एंट्री करतो किंवा एक पूर्ण डेटा ऍड करतो. सो इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारता, कॅन आय यूज पोस्ट इन्स्टेड ऑफ पुट ऑर पॅच? तुम्ही म्हणता एस म्हणायचं. म्हणून तुमच्या इंटरव्ह्यूचा क्वेश्चन काय येईल बघा. कॅन आय यूज पोस्ट इन्स्टेड ऑफ पुट ऑर पॅच? तुमचे आन्सर काय असणार आहे? येस असणार आहे. पण आता हे उलट केलं, कॅन आय यूज पॅच ऑर पुट इन्स्टेड ऑफ पोस्ट? करू शकतो का? नाही करू शकत. का? मी जसं सांगितलं याचा आन्सर काय, कारण पोस्ट हा सुपर सेट आहे. पोस्ट हा सुपर म्हणजे पोस्ट हा सुपर सेट आहे. तुम्ही असं जाऊ शकत नाही, पण तुम्ही असं जाऊ शकता. म्हणजे पुट आणि पॅचच्या ऐवजी तुम्ही पोस्ट वापरू शकता, पण पोस्टच्या ऐवजी तुम्ही हे वापरू शकत नाही. डाऊन टू बॉटम जाऊ शकता, बॉटम टॉप जाऊ शकत नाही. सगळ्यांना पटलं का? हे हेच कॉन्सेप्ट आहे. अजून काही क्वेश्चन विचारतील. व्हॉट इज रेस्ट अँड रेस्टफुल म्हणतात. एक रेस्ट एक पॅटर्न आहे आणि रेस्टफुल त्याला सपोर्ट करतो. ऑन म्हणजे जसं की आता माझ्याकडे गाडी आहे आणि गाडीचे काही फीचर्स आहेत ते तुम्हाला सपोर्ट करतं, राईट. मग ते रेस्टफुल झालेलं. रेस्ट एक एपीआय आहे बेसिकली, रिप्रेझेंटेशन स्टेट ट्रान्सफर म्हणून बघा. ओके. आणि रेस्टफुल काय आहे, त्याच्यावरती ह्याच्यावरती त्यांनी काय डेव्हलप केलं. जसं मोबाईल एक बेस आहे किंवा गाडीचं एक बेस व्हर्जन असतं, त्याच्यावर तुम्ही कुठले नवीन फीचर ऍड करता, मग ते झालं की नाही रेस्टफुल झालं. तसं राईट. ह्यानी पण तुमचं काम होतं, पण त्याला सपोर्ट करण्यासाठी कोणतं ऍप्लिकेशन पाहिजे की नाही, मग ते रेस्टफुल जातं. ओके. परत हे मेथड सांगितलेलं हे बघा. मेन्शन कॅन यू यूज गेट रिक्वेस्ट इन्स्टेड ऑफ पुट? बघा, नाही करू शकत. का? गेटचं काम काय, गेट हे घ्यायचं काम आहे. पुट आणि पोस्ट हे काम काय, द्यायचं काम आहे. बरोबर. डेटा क्रिएट करायचं. तर होऊ शकतं का? नाही होऊ शकत. पटतंय सगळ्यांना? कारण गेटमध्ये आपण डेटा घेत असतो आणि पुट किंवा पोस्ट मध्ये आपण डेटा देत असतो, त्यामुळे हे पॉसिबल नाहीये. ओके. मी तुम्हाला आता अजॅक्शनची गरज नाहीये. रेस्टचे कॅरेक्टरिस्टिक सांगायच्या. हा स्टेटलेस आहे. आणि स्टेटलेसचा अर्थ कसं होतं माहितीये का? आता जसं की एक्झाम्पल देतो तुम्हाला स्टेटलेसचं. समजा तुम्ही एखाद्या मित्राला आज बोलवलंय, म्हटलं तुम्ही त्याला म्हटलं 15 मिनिटं ये, 15 मिनिटांना आपण जाऊया, राईट. आणि तो मित्र 15 मिनिटं थांबतो आणि मग डिसाईड करतो काय पुढचं ऍक्शन घ्यायचं. आता स्टेटफुल म्हणजे काय होतं माहितीये का? स्टेटफुल मध्ये तो 15 मिनिटं थांबतो म्हटला, तो 15 मिनिटां जरी नाही आला तर तो अजून थांबत राहतो. जोपर्यंत त्याला रिस्पॉन्स काय भेटत नाही तोपर्यंत थांबत राहतो, राईट. पण स्टेटलेस मध्ये काय आहे, तो 15 मिनिटं थांबतो, 15 मिनिटांनंतर तो ऍक्शन करतो, आपल्याला काय करायचंय पुढे, जायचंय का नाही जायचं. त्यामुळे ह्यामध्ये खूप मॅटर करतं. म्हणून बघा, रेस्ट इज स्टेटलेस, देअरफॉर सर्व्हर हॅज नो स्टेट. म्हणजे त्याला थांबा ना थांबा असं नाही, मग त्याची तो ऍक्शन घेतो. ओके. हे झालं. परत अजून काय चांगली गोष्ट आहे का बघा, मी पोस्ट आणि पुट मध्ये डिफरन्स सांगितलं तुम्हाला. पोस्ट मध्ये डेटा क्रिएट करतो, पुट मध्ये अपडेट करतो. ओके. मेन्शन द डिफरन्स, याची नाही गरज नाही, याची गरज नाही, याची गरज नाहीये. हा मी तुम्हाला सोप आणि याच्यामध्ये सांगितलं. झालं एवढंच आहे. आणि बाकीचे काही क्वेश्चन्स आहे तुम्ही इथे चेक करू शकता. ओके. अजून एक क्वेश्चन विचारतील, तुम्ही एपीआय मध्ये बघा, एपीआय मध्ये कोणत्या टाइपचे बग्स रेज केलेले, कोणत्या टाइपचे बग्स केलेले बघा. मोस्टली कारण डेटा इश्यू म्हणू शकता. जो डेटा रिस्पॉन्स मध्ये मिळतो, कधी कधी असं डुप्लिकेट डेटा होतो, डुप्लिकेट डेटा इन दी रिस्पॉन्स. किंवा कधी कधी कसं डेव्हलपर काय करतो, तर काम वाचण्यासाठी ना खूप सारा डेटा देतो, अनयूज डेटा इन दी रिस्पॉन्स. तुम्ही हे पण करू शकता, त्याचा रिस्पॉन्स टाइम किती आहे, रिस्पॉन्स टाइम पण तुम्ही चेक करू शकता. जसं ह्या केसमध्ये बघा, आपल्याला ह्याच्यामध्ये पण रिस्पॉन्स दिले बघा 216 मिली सेकंड. हा जर टाइम जास्त झाला, याचा तुम्हाला कळतोय कोणी जर हा दिले बघा. ट्रान्सफर स्टेटमध्ये जास्त वेळ झालेला आहे, डाउनलोड मध्ये कमी झालेला आहे, हे सगळं देतो तुम्हाला. मग रिस्पॉन्स टाइम पण देतो. तर तुम्ही कोणत्या कोणत्या टाइपचे बग रेज केलेले, डेटा इश्यू, ओके, किंवा एरर्स. आता जसं की ह्या केसमध्ये मी काहीतरी चेंज केलं, म्हणजे URI चेंज केली, ऑथ केलं, तर मला एरर द्यायला पाहिजे.
बरोबर की नाही असे एरर्स इन दी API डेटा, एरर्स ऑफ API रिस्पॉन्सेस. ठीक आहे, एवढंच करूया आपण. एवढेच क्वेश्चन विचारते आय थिंक. बाकीचे क्वेश्चन आहे तुम्ही थोडेसे गो थ्रू करा. आता तुम्हाला मेन फंडा तर कळाला, तुम्ही त्याच्यावरती बिल्डिंग बनवू शकता आता. ठीक आहे, चलो.